प्रवास भावगीतांचा याचा उपविभाग 17 मध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत. बालगंधर्वांच्याकडून नाट्यसंगीत शिकण्याची माणिकताईंना इच्छा होती. माणिकताईंनी आपल्या नाटकांमध्ये काम करावे अशी बालगंधर्वांची इच्छा होती, परंतु ते शक्य झाले नाही. एकलव्याच्या व्रतनिष्ठेप्रमाणे माणिकताईंनी बालगंधर्वांच्या ध्वनिमुद्रिका अनेकदा ऐकल्या आणि आपली वेगळी गायनशैली तयार केली. त्यांनी गायलेली गाणी नाथ हा माझा आणि स्वकुल तारक सुता ही अतिशय गाजली, परंतु त्यावेळी बालगंधर्व हयात नव्हते. बालगंधर्वांचा ठेवा माणिकताईंनी असोशीने जपला आहे असा रसिकांचा प्रतिसाद त्यांच्या दृष्टीने लाख मोलाचा होता. जनकन माता ऐसी कांता नर करता स्वकुल तारक सुता. 1970 साली पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात चतुरंग रंगसंगीत या कार्यक्रमामध्ये पु ल देशपांडे निवेदक होते व माणिक वर्मा यांची 2 गाणी त्यांनी त्यामध्ये सादर केली. बलसागर तुम्ही वीर शिरोमणी आणि नाही मी बोलत नाथा अशी ती 2 पदे होती. माणिकताईंचा आर्जवी स्वर, दैवत आणि कोमल निषाद याने सारे सभागृह मुग्ध होऊन गेलेले होते. 10-12 मिनिटांच्या त्या काळामध्ये प्रेक्षागारात हे सूर धुपासारखे दरवळत होते असे पु ल यांनी म्हणलेले आहे. ही दोन्ही गाणी संपल्यानंतर 2 क्षण सन्नाट्यातच गेले आणि त्यानंतर रंगमंदिराचे छप्पर उडविणाऱ्या टाळ्यांचा गजर झाला. एखाद्या भव्य सुंदर लेण्यासारखा हा क्षण माझ्या मनावर कोरला आहे असे पुलंनी म्हणलेले आहे. त्यानंतरच्या निवेदनात ते म्हणाले की या गाण्यानंतर पाठीवर शाबासकीची थाप द्यायला बालगंधर्वांचाच हात पाहिजे होता आणि हे एवढं वाक्य म्हणताना मला 2दा थांबावं लागलं, इतका माझा गळा भरून आलेला होता.
मराठी मनांमध्ये अढळ स्थान असलेल्या गीत रामायणामध्ये माणिकताईंनी 7 गाणी गायलेली आहेत. माणिकताईंनी सुमारे 114 भावगीते व भक्तिगीते गायलेली आहेत. ती रसिकांनी आपल्या मनात जपलेली आहेत. मनी माझे आनकले गोकुळ, मनी माझे आनकले गोकुळ, तुझी राधा तू काना प्रेमळ, तुझी राधा तू काना प्रेमळ. माणिकताईंनी 9 हिंदी व 47 मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलेले आहे. भावसंगीतातील सर्व प्रकारांमध्ये आपल्या गायकीची मोहोर उठविणाऱ्या त्या चतुरस्त्र गायिका होत्या. आकाशवाणीवरील माणिकताईंनी गायलेल्या भक्तिगीतांनी श्रोत्यांची सकाळ प्रसन्न केलेली आहे. सगुण निर्गुणा दोन विलक्षण, सगुण निर्गुणा दोन विलक्षण, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, ब्रह्म सनातन विठ्ठल हा, सगुण निर्गुणा दोन विलक्षण, सगुण निर्गुणा दोन विलक्षण. लावियले नंदादीपा तुवा मंदिरात, लावियले नंदादीपा तुवा मंदिरात, भक्ती भाव धरुनी केली, भक्ती भाव धरुनी केली, आणि तेरवात, लावियले नंदादीपा तुवा मंदिरात. वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकातील लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी, हे आत्मीयतेने माणिकताईंनी गायलेले गीत आजही आपल्या काळजाचा ठाव घेते. दिवाळीतील धनत्रयोदशीची आठवण आपल्या सुस्वरांनी जागी करणाऱ्या या प्रतिभा संपन्न गायिकेने नरक चतुर्दशीच्या दिवशी संगीत क्षेत्राचा व या जगाचा निरोप घेतला. एकाहून एक सरस गाणी देणाऱ्या माणिकताई त्यांच्या गाण्यातून आजही आपल्याला नियमित भेटतच राहतात. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी, आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या अंघोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली, घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण, 4 वर्ष मागे होता हात तुझा अंगावरी, कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरी. कॉर्ड्सचा बादशहा असा गौरवपूर्ण उल्लेख चित्रपट सृष्टीत केला जातो ते
उत्तुंग प्रतिभेचे संगीत संयोजक व संगीतकार म्हणजे बाळ पार्टे. अशीच अवचित भेटून जा, मिठीत अलगद मिटून जा. अशीच अवचित भेटून जा, मिठीत अलगद मिटून जा. स्वप्न सरावे आणि उरावे, काळी काजळ रात उरावी मागे, काळी काजळ रात. अशीच अवचित भेटून जा, मिठीत अलगद मिटून जा. अशीच अवचित भेटून जा, मिठीत अलगद मिटून जा. संगीतकार बाळ पार्टे हे मूळ कोल्हापूरचे. त्यांचे आई आणि वडील दोन्ही सतारवादक होते व त्यांच्या घरी संगीतातील कलाकारांची नेहमी ये-जा असे. लहान वयातच बाळ पार्टे हार्मोनियम वाजवू लागलेले होते. विख्यात अभिनेते पृथ्वीराज कपूर यांचा काही काळ कोल्हापुरात मुक्काम होता. त्यावेळी ते पार्टे यांच्या घराजवळच राहत होते. त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली व मुंबईला जाताना पृथ्वीराज कपूर हे बाळ पार्टे यांना घेऊन मुंबईला गेले व पृथ्वी थिएटर्समध्ये त्यांची नेमणूकही झाली. यथावकाश त्यांनी पाश्चात्य वाद्यवादनाचे धडे घेतले व कॉर्ड्स सिस्टीमवर सरावाने प्रभुत्व मिळवले. अनेक नामांकित हिंदी व मराठी संगीतकारांकडे त्यांनी सहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या वाद्य संयोजनामध्ये त्यांनी अनेक नवनवीन प्रयोग केले. मंगळसूत्र या एकमेव चित्रपटाला बाळ पार्टे यांनी संगीत दिले होते. त्यातील गाणी खूपच गाजली. माझी नवी राहिली रे, माझी नवी राहिली रे, तुझला नाथा सर्व वाहिले, तुझला नाथा सर्व वाहिले. माझी नवी राहिली रे, माझी नवी राहिली. तुझे नाव ईश्वर अल्ला, तुझे नाव साई, तुझे नाव ईश्वर अल्ला, तुझे नाव साई. हीन दीन दुबळ्याचा रे तूच बंधू भाई, हीन दीन दुबळ्याचा रे तूच बंधू भाई. तुझे नाव ईश्वर अल्ला, तुझे नाव साई. अस्सल गावरान संगीत देणारे संगीतकार सांगली कोल्हापूरकडचे म्हणजे बाळ पळसुले. कोल्हापूरच्या कलापथकामध्ये पळसुले हे गाणी म्हणत तिथेच ते वाद्य वाजवायला शिकले आणि पेटीही छान वाजवू लागले. याच कलापथकात त्यांनी गीतांना चाली कशा लावायच्या हेही ते पाहून पाहून शिकले व संगीताची जबाबदारी सांभाळू लागले. याच पथकामध्ये जगदीश खेबुडकर बासरी वाजवत असत. हे शिवशंकर गिरिजातनया, गणनायक प्रभुवरा. शुभ कार्याचा शुभ प्रारंभे नमन तुला ईश्वरा. हे शिवशंकर गिरिजातनया, गणनायका प्रभुवरा.
1965 साली प्रदर्शित झालेल्या सुधारलेल्या बायका या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी बाळ पळसुले यांनी सांभाळली. या चित्रपटातील लाडकीचे लाडराया पुरवालका ही लावणी खूप गाजली आणि त्यांना अनेक तमाशा प्रधान चित्रपट मिळू लागले. बाळ पळसुले यांनी अभिनेत्री आणि निर्माती सुषमा शिरोमणी यांच्या अनेक चित्रपटांना संगीत दिलेले आहे. लगीन झालं, गोंधळ झाला, आता एक काम हो उरलं. आता आणि काय उरलं? लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा पंधाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. लोणावळा खंडाळला, कोल्हापूरचा पंधाळला, बेंगलोर गोवा आणि काश्मीरला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, सांगा कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. कुठं कुठं जायचं हनीमूनला, राया कुठं कुठं जायचं हनीमूनला. मी कोशाला नवे शब्द देणारा कवी, कविता आहे माझे स्वगत आहे, मी गेल्यानंतरही त्या राहतील, असे म्हणणारा मराठी भावकाव्यातील धुक्याचा प्रदेश म्हणजेच कवी ग्रेस. प्रेम, एकाकीपणा, संवेदना यावर आधारित असलेल्या त्यांच्या कविता गूढ व आध्यात्मिक अशा संवेदनशील होत्या. त्यांच्या कवितातील भाषा थोडी क्लिष्ट पण प्रभावी आणि सौंदर्यपूर्ण होती. त्यामध्ये मानवी मनाची खोली जाणवत असे. त्या कविता वाचताना किंवा ऐकताना एक स्वप्नवत धुंदपणा जाणवतो. एक प्रकारे हा आपुलाची वादा आपणाशी असा प्रकार राहतो. बासी मर्ढेकरांच्या नंतरचे नवकवीतील अग्रगण्य नाव म्हणून ग्रेस यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांच्या कविता दुर्बोध आणि आत्मकेंद्रित आहे अशी टीकाही केली गेली. आठवते गूढरम्य संध्याकाळ ही त्यांची कविता हुरहुर लावणारी, नक्की काय ते न सापडणारी पण तरीही आपलीशी वाटणारी आहे. कवी ग्रेस म्हणजेच माणिक गोडघाटे. मराठी साहित्यातले हे एक माणिकच आहे. त्यांची कविता समुद्रासारखी अथांग, गूढार्थ, आवर्तनांच्या आशयसूत्रात बांधलेली, शब्दांना नादलयीवर झुलवणारी अशी आहे. साक्षेपी जाण असणाऱ्या संगीतकार हृदयनाथ यांना ह्या कविता अतिशय आवडल्या. त्यांनी ते आव्हान स्वीकारले आणि या दोघांचे अनेक मंचीय कार्यक्रमसुद्धा झालेले आहेत. ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता, भय इथले संपत नाही, किंवा तुला पाहिले मी नदीच्या किनारी यासारखी गाणी त्यांची अतिशय गाजलेली आहेत. वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले. वाऱ्याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले.
घर थकलेले संन्यासी, घर थकलेले संन्यासी, हळूहळू भिंतही खचते आईच्या डोळ्यामधले नक्षत्र मला आठवते, घर थकलेले संन्यासी. प्रवास भावगीतांचा याचा 17 या उपविभागाला येथे आपण पूर्णविराम देऊन 18व्या भागाकडे वळूया. धन्यवाद.